गतवर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाल्यानं यंदा पाणी टंचाई जाणवेल अशी शक्यता होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाण्याची स्थिती 2023च्या तुलनेत 2024मध्ये चांगली असल्याचा अहवाल समोर आलाय. जिल्ह्यातील सर्वच धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. आज 12 मे रोजीच्या अहवालानुसार राधानगरी आणि तुळशी धरणात जवळपास गतवर्षी इतकाच, तर काळम्मावाडी धरणात 1 TMCनं अधिक पाणीसाठा आहे. सध्या राधानगरी धरणात 2.4 TMC म्हणजेच 26.33% पाणीसाठा शिल्लक आहे. दूधगंगा धरणात 3.56 TMC म्हणजेच 14.85% पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबर वारणा धरणामध्ये 6.10 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचा पाऊस सुरू होईपर्यंत किमान पुढील 1.5 महिना पुरेल इतका पाणीसाठा तीनही धरणात आहे. शेतीसाठी 10 जूनपर्यंत आणखी 2 आवर्तनं मिळण्याची शक्यता आहे. पाणीसाठा असाच राहिला आणि पावसाला लवकर सुरुवात झाल्यास शेतीसाठी उपसाबंदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या तीनही धरणातून विशिष्ट प्रमाणात भोगावती, दूधगंगा आणि तुळशी नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी कमतरता नाही. आज अखेर काळम्मावाडी धरणात गेल्या वर्षीपेक्षा 1 TMCनं अधिक, तर राधानगरी आणि तुळशी धरणात 100 MCFT इतका कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी शेती आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची पुढील काळातील गरज पाहता उपलब्ध पाण्याच्या वापराचं काटेकोर नियोजन करण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय.